वळूया पुढच्या बातमीकडे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत आमदार अमोल मिटकरी हे सातत्याने शंका उपस्थित करतात। आजही अमोल मिटकरींनी एक मोठं वक्तव्य केलं। विमानातील पायलटला संमोहित करून त्याचा वापर अजमल कसाबसारखा करण्यात आला होता का अशी शंका अमोल मिटकरींनी उपस्थित केली। अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते त्या BSR कंपनीचे पायलट 2 वेळा बदलले गेले। त्या कंपनीवर वर्षभरापासून बंदी होती आणि त्याच कंपनीचं विमान अजितदादांसाठी देण्यात आलं असं मिटकरींनी सांगितलं। दुसरीकडे त्यांनी BSR कंपनीने पायलटसाठी काढलेल्या विम्यावरून शंकाही उपस्थित केली। पायलटचा 50 कोटींचा विमा मिळण्यासाठी कंपनीने हे कृत्य केलं का असा संशयही मिटकरींनी व्यक्त केला। ह्या कंपनीचे पायलट जे आहेत ते अजमल कसाब सारखे हिप्नोटाइज केले गेले होते का, लिट्टे सारखे हिप्नोटाइज केले गेले होते का? जो पायलट त्या VSR कंपनीने दादांना टेक ऑफ घेऊन पोहोचवण्यासाठी नेमला होता तो पायलट बदलला गेलाय ना। तो जो पायलट होता आणि कपूर नावाचा पायलट तिथं आणला गेला। बरं, कपूर जिवंत असल्याचं त्याची पत्नी सांगते आहे, त्याच्यामुळं पायलट सुद्धा हिप्नोटाइज केला जाऊ शकतो का? बारकावे यातले शोधल्याच गेले पाहिजे। त्यामुळे मला ही पण शंका आहे की VSR कंपनीचा या घातपातामध्ये मोठा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही। 1 वर्षापासून त्यावर सारी बंदी होती आणि असं नादुरुस्त विमान ते दादांना दिलं गेलं। VSR विमानाचा जो पायलट आहे तो पायलट वेळेवर बदलला गेला। पहिल्या दिवशी दादा बाय रोड पुण्याला जाणार होते, ते पण प्रोग्राम चेंज झाला। त्या संदर्भात CID चौकशी सुरू आहे। VSR कंपनीच्या पायलटचा 50 कोटीचा विमा हा डिसेंबर 2025 मध्ये काढला गेल्याची बातमी आम्हाला समजली। त्याच्यामुळे त्याला 50 कोटीचा विमा उतरवून बाबा तुम्ही कुटुंबाची काळजी करू नका, आम्ही तुमचं सगळं बघतो असं त्या कंपनीकडून काही आमिष दाखवलं गेलंय का, या दृष्टीने सुद्धा चौकशी झाली पाहिजे, तपास झाला पाहिजे। दरम्यान अमोल मिटकरींनी हा सगळा संशय व्यक्त केल्यानंतर यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मिटकरींना टोलाही लगावला आणि टीकाही केली। पाहूया। मिटकरी हा पहिल्यापासून भुंकणारा प्राणी म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं जातं। मिटकरींनी असं काहीतरी मीडियासमोर येऊन आरोप करण्यापेक्षा त्याचे जर काय पुरावे असतील, त्यामध्ये काही तथ्य असेल, सुरक्षा एजन्सीसमोर जावं, गृहमंत्र्यांकडे जावं आणि त्याची चौकशी व्हावी। काय झालं आहे, मिटकरी हा त्याची आमदारकीची टर्म संपत आली आणि आता दादांच्या चपला नेऊन त्या माणसानं ती आमदारकी मिळवलेली आहे, काय पूजा वगैरे करून। आता इथून पुढं आता तो थोडासा बेचैन झालेला, बेभान झालेला माणूस आहे। एकीकडे अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त करत असताना खासदार बजरंग सोनावणेंनी या प्रकरणामध्ये उडी घेतली। अपघातावेळी अजित पवारांच्या सोबत कायम असणारे PA कुठे गेले होते असा प्रश्न बजरंग सोनावणेंनी उपस्थित केला। या संदर्भात संसदेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। तर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याचंही सोनावणे म्हणाले। एवढा नेता गेल्याच्या नंतर आम्हाला हा म्हणायचा सुद्धा अधिकार नाहीये का की आम्ही आमच्या नेत्याच्या झालेल्या घटनेचा चौकशी व्हावी, आणि ह्या अनुषंगाने मी चौकशीची मागणी केली आणि आजही करतो आणि मुख्यमंत्री महोदयांना पण भेटणार, गृहमंत्री महोदयांना सुद्धा भेटणार। बघा, दादांना त्यांच्या जीवनात आपण जेवढं मी बघितलं तेवढे एकही PA सोबत नसावा, मी का घडलं कशामुळे नाही, हे अशा काही घटना आहेत। दादांच्या विषयीचं तर मी संसदेत मांडणार, संसदेच्या बाहेर मांडणार। अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही